नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, प्रिव्हियस इयर क्वेश्चन्सचं ॲनालिसिस बघत असताना आज आपण 2022चे जे PYQ आहे त्याचं ॲनालिसिस बघणार आहोत. प्रश्न आपण बघणार आहेत, त्याचं उत्तर काय आहे आणि त्यासोबत त्याचं एक स्पष्टीकरण. जर एखादं उत्तर बरोबर आहे तर त्याचं तेच उत्तर बरोबर का आहे, बाकीच्या 3 उत्तरांचा सुद्धा आपण एक आढावा घेणार आहोत. सो आज आपण 2022चे जे राज्य सेवा प्रिलिम्समध्ये विचारले गेलेले अर्थव्यवस्था या विषयाचे प्रिव्हियस इयर क्वेश्चन्स बघणार आहोत. ओके, पहिलाच प्रश्न आहे यामध्ये, संसदीय लोकशाहीसाठी निर्माण करण्यात आलेल्या राज्यघटनेत मार्गदर्शक तत्वांचा समावेश करणे हे एक नाविन्यपूर्ण वैशिष्ट्य आहे. ही तत्व बंधनकारक स्वरूपाची नाहीत, मात्र सत्तेवर जो कोणी येईल त्याचा मनमानीपणे वापर करू शकणार नाही त्याला या तत्वांचा आदर करावा लागेल. त्याचा भंग झाल्यास त्याला त्याबद्दल न्यायालयासमोर जाब द्यावा लागणार नाही, परंतु निवडणुकीच्या वेळी मतदारांना निश्चितपणे उत्तर द्यावे लागेल, असं खालीलपैकी कोणी म्हटलेलं आहे. भारतीय राज्यघटनेच्या भाग 4 मध्ये मार्गदर्शक तत्वांचा समावेश केलेला आहे. कलम जे मार्गदर्शक तत्वांच्या संदर्भात त्या ठिकाणी कलम यूज केलेले आहेत, तर 36 ते 51 पर्यंत मार्गदर्शक तत्वांची कलम त्या ठिकाणी दिलेली आहेत आणि त्यामध्ये राज्य धोरणाची मार्गदर्शक तत्व, राज्याने नागरिकांप्रती कुठली कर्तव्य करायची आहे त्या संदर्भातली माहिती दिलेली आहे आणि त्या संदर्भात आपल्याला त्या विषयाचं जे ज्ञान आहे ते मार्गदर्शक तत्वांमध्ये आपल्याला मिळतं. राज्य धोरणाची राज्याने अनुसरावी याची नीती निर्देशक तत्व आहेत, त्या संदर्भातला आपल्याला एक त्यामध्ये माहिती मिळते. तर ती जी मार्गदर्शक तत्व आहे त्याचा अभ्यास करत असताना डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी असं म्हटलं होतं की मार्गदर्शक तत्व घटनेमध्ये ॲड करत असताना ती कुठल्या प्रकारची असतील, तर ती मार्गदर्शक तत्व जी आहे ती एक नाविन्यपूर्ण वैशिष्ट्य आहे घटनेचं, पण ही तत्व जी आहे ती बंधनकारक स्वरूपाची नाहीत. राज्य व्यवस्थेने ती केलीच पाहिजे असं नाही, तर राज्य व्यवस्थेवर किंवा शासनात आलेल्या एखाद्या व्यक्तीने आपला जो मनमानी कारभार आहे, मनमानी आपल्या मनाने जी कामं आहेत ती करू नये, त्याच्यावर कुठला तरी एक वचक असावा, कुठला तरी एक त्याला एक व्यवस्था असावी, त्या दृष्टीने ही मार्गदर्शक तत्व बनवण्यात आलेली आहे. पण तिचं उल्लंघन झाल्यास कुठल्याही न्यायालयात जाण्याची तरतूद त्या ठिकाणी नाही आणि अशी मार्गदर्शक तत्व जी आहेत ती पण न्यायालयासमोर त्याला जाब विचारला जाणार नाही, पण निवडणुकीच्या वेळी नेक्स्ट टाइम जेव्हा तो शासन व्यवस्थेमध्ये किंवा सरकारमध्ये येण्याचा तो प्रयत्न करेल तेव्हा मतदारांना त्याला तोंड द्यावं लागेल, असं मत व्यक्त केलेलं यांनी मार्गदर्शक तत्वांबद्दल. इथं बरीच मतं वेगवेगळ्या लोकांनी व्यक्त केलेली आहेत, त्याबद्दल काही निवडक मतं आपण बघू. स्वातंत्र्य मिळून नुकत्याच जागा झालेल्या राज्यसंस्थेला तिच्या जबाबदाऱ्या पार पाडत असताना त्याचा क्रम, वेळ, ठिकाण यांच्या परिपूर्तीचा मार्ग निश्चित करण्यासाठी मोकळीक दिली नाही तर आपल्या जबाबदाऱ्यांच्या ओझ्याखाली ती दबून जाईल, असं सुद्धा मत डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी राज्य धोरणाच्या मार्गदर्शक तत्वांबद्दल केलं होतं. त्याचबरोबर माणसाच्या कर्तव्यांचा जाहीरनाम्याने सुरुवात करा आणि मी खात्री देतो की जसा हिवाळ्यानंतर वसंत ऋतू येतो तसा हक्क मागोमाग येतील, असं मत महात्मा गांधी यांनी मार्गदर्शक तत्वांबद्दल व्यक्त केलं होतं. मार्गदर्शक तत्वांबद्दल अजून कोणी कोणी काय काय मतं दिलेली आहेत ती यामध्ये दिलेली आहेत आपल्याला. घटनेला जीवन प्रदान करणाऱ्या तरतुदी M.N. सिंघवी यांनी असं म्हटलेलं होतं. त्यानंतर हे तत्व म्हणजे ध्येय आणि आकांक्षाचं घोषणापत्र आहे असं K.C. व्हियर यांनी म्हटलं होतं. त्यानंतर मार्गदर्शक तत्व ही घटनेनं आगळेवेगळे व नाविन्यपूर्ण वैशिष्ट्य आहे असं डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी म्हटलं होतं. राजकीय लोकशाहीपासून वेगळी असलेली आर्थिक लोकशाही असे आहे असं सुद्धा मार्गदर्शक तत्वांबद्दल डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी मत व्यक्त केलं होतं. दुसरा प्रश्न आहे, भारताच्या नियंत्रक व महालेखा परीक्षकाबाबत खालील विधाने विचारात घ्या. ते राष्ट्रपतीची मर्जी असेपर्यंत आपल्या पदावर राहतात, ते सर्वोच्च न्यायालयाचा न्यायाधीशाइतकं वेतन घेतात आणि ते पद ग्रहण करण्यापूर्वी भारताच्या सर्वोच्च न्यायालयाच्या मुख्य न्यायाधीशांच्या उपस्थितीत शपथ घेतात. त्याचबरोबर फक्त भारताच्या सर्वोच्च न्यायालयाने केलेल्या चौकशीनंतरच त्यांना राष्ट्रपती पदावरून दूर काढू शकतात. तर याचं उत्तर त्या ठिकाणी दिलेलं आहे फक्त बी. आता फक्त बी देण्याचं कारण काय आहे, तर राष्ट्रपतीची मर्जी असेपर्यंत भारताचे जे नियंत्रक व महालेखा परीक्षक आहेत जे यांना आपण कॅग म्हणून सुद्धा ओळखतो, कंट्रोल ऑडिटर जनरल ऑफ इंडिया असं, तर ते राष्ट्रपतींची मर्जी असेपर्यंत पदावर राहत नाही, तर घटनेमध्ये दिलेल्या तरतुदीनुसार ते पदावर राहतात. त्यामुळे राष्ट्रपती त्यांना पदावरून दूर करू शकत नाही. घटनेमध्ये जी तरतूद दिलेली आहे, जी योग्य एक
प्रक्रिया दिली आहे त्या प्रक्रियेनुसारच त्यांना पदावरून दूर करता येतं. त्यामुळे हे विधान चुकलेलं आहे. ते सर्वोच्च न्यायालयाच्या न्यायाधीशा इतकं वेतन घेतात, हे अगदी बरोबर आहे. ते पदग्रहण करण्यापूर्वी भारताच्या सर्वोच्च न्यायालयाच्या मुख्य न्यायाधीशाच्या उपस्थित शपथ घेतात, हे विधान चुकीचं आहे. आणि फक्त भारताच्या सर्वोच्च न्यायालयाने केलेल्या चौकशीनंतरच त्यांना राष्ट्रपती पदावरून दूर करू शकतात, तर हे विधान सुद्धा चुकलेलं आहे. कारण राष्ट्रपती त्यांना पदावरून दूर करू शकत नाही, तर घटनेमध्ये दिलेली जी प्रक्रिया आहे त्या प्रक्रियेच्या नुसारच त्यांना पदावरून दूर करण्यात येतं. त्यामुळे याचं उत्तर, योग्य उत्तर जे आहे ते फक्त बी आहे. पुढच्या प्रश्नाकडे आपण जाऊ. या ठिकाणी त्याचं स्पष्टीकरण दिलेलं आहे. बघा, नियंत्रक आणि महालेखा परीक्षकासंबंधी जी कलमं आहेत 148 मध्ये नियंत्रक आणि लेखा परीक्षक असं असावा असं दिलेलं आहे. 149 मध्ये नियंत्रक आणि महालेखा परीक्षक यांची कर्तव्य आणि अधिकार दिलेले आहेत. 150 मध्ये केंद्र आणि राज्य शासनाचे लेखापरीक्षण स्वरूप दिलेले आहेत आणि 151 मध्ये लेखापरीक्षणाचा जो अहवाल आहे त्याबाबतच्या तरतुदी दिलेल्या आहेत. खालीलपैकी कोण महिला आयोगाची स्थापना 1992 रोजी झालेली आहे आणि त्याच्या पहिल्या अध्यक्ष ज्या आहेत त्या जयंती पटनाईक आहेत. याबद्दल आपण डिटेल इन्फॉर्मेशन या ठिकाणी घेऊ शकतो. राष्ट्रीय महिला आयोगाची स्थापना जी आहे ती 1990च्या अधिनियमानुसार 1992 मध्ये झाली. वरील कायद्यानुसार आयोगामध्ये 1 अध्यक्ष आणि 5 सदस्य असतात. 3 वर्ष कमाल मुदतीसाठी केंद्र सरकारमार्फत त्यांची निवड होते. 5 पैकी 1 सदस्य अनुसूचित जाती आणि अनुसूचित जमातीतली असणं अनिवार्य असतं. तसंच 1 सदस्य सचिव सुद्धा त्या ठिकाणी असतो. जयंती पटनाईक ह्या राष्ट्रीय महिला आयोगाच्या पहिल्या अध्यक्ष होत्या. महिलांची सुरक्षितता आणि विकासावर हा आयोग भर देतो. आतापर्यंत झालेल्या अध्यक्षांची या ठिकाणी लिस्ट आहे. आत्ता ज्या अध्यक्ष आहेत त्या रेखा शर्मा आहेत राष्ट्रीय महिला आयोगाच्या, आणि राज्य महिला आयोगाच्या ज्या अध्यक्ष आहेत सध्या, तर त्यांचं नाव आहे रुपाली चाकणकर. या आहेत राज्य महिला आयोगाच्या आत्ता अध्यक्ष, आणि राष्ट्रीय महिला आयोगाच्या आत्ताच्या ज्या अध्यक्ष आहेत त्या आहेत रेखा शर्मा. राष्ट्रीय महिला आयोगाची स्थापना आणि त्याबद्दलची माहिती दिलेली आहे या ठिकाणी. पुढचा प्रश्न आहे विद्यार्थी मित्रांनो, भारतीय राज्यघटनेच्या कोणत्या कलमानुसार विधानसभेने अशा आशयाचा ठराव संमत केला असेल तर विधान परिषद स्थापन करण्याचा किंवा रद्द करण्याचा अधिकार संसदेस दिलेला असतो? तर त्या ठिकाणी कलम सांगायचा आहे आपल्याला. कोणत्या कलमाद्वारे? तर कलम 169 द्वारे. का ते आपण समोर बघू. राज्यघटनेमध्ये राज्यात विधान परिषद स्थापन करण्याची किंवा रद्द करण्याची तरतूद केलेली आहे कलम 169 नुसार, आणि त्यामुळे संबंधित राज्याच्या विधानसभेने ठराव संमत केला तर संसद अस्तित्वात असलेली विधान परिषद सुद्धा रद्द करू शकते आणि नवीन विधान परिषद स्थापन करू शकते. राज्य विधिमंडळाने असा विशिष्ट ठराव विशेष बहुमताने, म्हणजे विधानसभेच्या एकूण सदस्य संख्येपैकी बहुमताने विधानसभेमध्ये जर उपस्थित असलेल्या मतदारांच्या संख्येप्रमाणे मतदान करणाऱ्या लोकांप्रमाणे असेल तर तो 2/3 बहुमताने संमत केला पाहिजे, अशी सुद्धा तरतूद कलम 169 मध्ये दिलेली आहे. विधान परिषदेचा सदस्य असण्यासाठी काही पात्रता दिलेल्या आहेत. त्यापैकी उमेदवार भारताचा नागरिक असावा, त्याने वयाची 30 वर्ष पूर्ण केलेली असावी, संसदेने कायद्यान्वये ठरवून दिलेल्या काही अर्थता सुद्धा या ठिकाणी दिलेल्या आहेत, त्या सुद्धा यामध्ये नमूद केलेल्या आहेत. सध्या महाराष्ट्राच्या विधान परिषद सदस्यांची संख्या 78 इतकी आहे. आंध्र प्रदेशची 50 इतकी आहे, कर्नाटकाची 45, तेलंगणा 40, उत्तर प्रदेशची सगळ्यात जास्त 100 आणि बिहारच्या विधान परिषदेची संख्या आहे 75 इतकी. त्यानंतरचा प्रश्न आहे, भारताचे राष्ट्रपती राज्यघटनेच्या कोणत्या अनुच्छेदातील तरतुदीनुसार सर्वोच्च न्यायालयाकडून सल्ला मागवू शकतात, असा प्रश्न आहे. तर भारताचे राष्ट्रपती कोणत्या कलमाद्वारे? तर ते कलम 143 द्वारे सर्वोच्च न्यायालयाकडून सल्ला मागवू शकतात. त्याबाबतच्या तरतुदी या ठिकाणी दिलेल्या आहेत. बघा, कलम 143 अन्वये कायदा व तथ्य यासंबंधी कोणत्याही प्रश्नावर सर्वोच्च न्यायालयाचा सल्ला मागवण्याचा अधिकार राष्ट्रपतींना आहे, परंतु सर्वोच्च न्यायालयाने दिलेला सल्ला राष्ट्रपतींवर बंधनकारक नाही, असं सुद्धा कलम 143 मध्ये दिलेलं आहे. 44वी घटना दुरुस्ती संदर्भातली काही विधानं या ठिकाणी दिलेली आहेत.
44वी घटना दुरुस्ती अधिनियम 1978 द्वारे खालीलपैकी कोणत्या तरतुदी करण्यात आलेल्या आहेत? अखिल भारतीय न्यायिक सेवा निर्माण करण्याबाबतची तरतूद करण्यात आली असं म्हटलंय. मंत्रिमंडळाने दिलेला सल्ला एकदा पुनर्विचारार्थ परत पाठवण्याचा राष्ट्रपतींना अधिकार देण्यात आलेला आहे. राष्ट्रीय आणीबाणीच्या काळात अनुच्छेद 20 आणि अनुच्छेद 21 अन्वये हमी दिलेले मूलभूत अधिकार निलंबित करता येणार नाही अशी तरतूद करण्यात आलेली आहे. आणि राज्यसूचीतील 5 विषय समवर्ती सूचीमध्ये हलवण्यात आलेले आहेत. तर अखिल भारतीय न्यायिक सेवा निर्माण करण्याबाबतची जी तरतूद आहे ती 44वी घटना दुरुस्ती अधिनियम 1978 नुसार नसून ती आहे 42वी घटना दुरुस्ती अधिनियम 1976 नुसार. त्यामुळे हे विधान चुकीचं आहे. मंत्रिमंडळाने दिलेला सल्ला एकदा पुनर्विचारार्थ परत पाठवण्याचा राष्ट्रपतींचा अधिकार या घटना दुरुस्तीने देण्यात आलेला आहे. हे विधान अगदी बरोबर आहे. त्यानंतर राष्ट्रीय आणीबाणीच्या काळात अनुच्छेद 20 आणि अनुच्छेद जो 21 आहे तो आपल्याला काय सांगतो की या अन्वये हमी देण्यात आलेली आहे की मूलभूत अधिकार जे आहेत ते निलंबित करता येणार नाही. अनुच्छेद 20 आणि 21 तर हे अगदी बरोबर आहे. त्यानंतर राज्यसूचीतील 5 विषय समवर्ती सूचीमध्ये हलवण्यात आलेले आहेत. हे विधान चुकीचं आहे. आता हे चुकीचं काय आहे तर राज्यसूचीतील 5 विषय जे समवर्ती सूचीत हलवण्यात आले आहे ते अगदी बरोबर आहे, ते हलवण्यात आलेले आहे. पण ते सुद्धा 42वी घटना दुरुस्ती अधिनियम 1976 यानुसार हरवलेले आहेत. ते 44व्या घटना दुरुस्तीनुसार हलवलेले नाहीत. त्यामुळे फक्त बी आणि सी विधान बरोबर असलेलं बी आणि सी विधान बरोबर असलेलं उत्तर आहे 4. ठीक आहे, तर या ठिकाणी उत्तर येईल 4. कलम 20 मध्ये दिलेला आहे अपराधाच्या दोष सिद्धीबाबत त्याला संरक्षण आणि कलम 21 मध्ये दिलेला आहे जीविताचा अधिकार. हे अधिकार आणीबाणीच्या काळात सुद्धा निलंबित करता येणार नाही अशी तरतूद कलम 44व्या घटना दुरुस्तीनुसार 1978 द्वारे करण्यात आलेली आहे. अलीकडील काही घटना दुरुस्ती या ठिकाणी दिलेल्या आहेत. जसं 100वी घटना दुरुस्ती आहे 2015 ची, ती भारत आणि बांगलादेश भूसीमा कराराबाबत आहे. 101वी घटना दुरुस्ती आपल्याला सगळ्यांना माहिती आहे 2016 ची GST बाबत आहे. 102वी घटना दुरुस्ती आहे 2018 ची, जी राष्ट्रीय मागासवर्ग आयोगातला घटनात्मक दर्जा देण्यात आलेला आहे. राष्ट्रीय मागासवर्ग आयोग जो आहे 1992 चा, त्याला जी 102वी घटना दुरुस्ती झाली आणि त्याने घटनात्मक दर्जा प्रदान करण्यात आला. 103वी घटना दुरुस्ती आहे 2019 ची, केंद्र आर्थिक मागास आधारावर 10% आरक्षणाची तरतूद करेल असं त्या ठिकाणी दिलेलं आहे. 104वी घटना दुरुस्ती आहे SC/ST आरक्षण 2030 पर्यंत वाढवलं परंतु अँग्लो इंडियन आरक्षण रद्द केलं. आणि 105वी घटना दुरुस्ती आहे 2021 ची, मागासवर्ग निश्चितीचा अधिकार पुन्हा राज्यांना प्राप्त झाला. त्याचबरोबर 105व्या घटना दुरुस्तीने पुढील 3 कलमांमध्ये सुद्धा बदल करण्यात आले, जसं कलम 338B, कलम 342A आणि कलम 366. नंतरचा प्रश्न आहे खालीलपैकी कोणत्या समित्यांमध्ये संसदेच्या दोन्ही सभागृहांचे प्रतिनिधींचा समावेश असतो? संसदेचे दोन्ही सभागृह म्हणजे राज्यसभा, ज्याला आपण वरिष्ठ सभागृह असं म्हणतो, आणि लोकसभा, हाऊस ऑफ पीपल ज्याला असं म्हणतो आपण. तर या दोन्हींचे सदस्य असतात. दोन्ही सभागृहांच्या प्रतिनिधींचा समावेश असतो. अशा अनुसूचित जाती आणि अनुसूचित जमाती यांच्या कल्याणासाठी समिती आहे त्यामुळे दोन्ही सभागृहांचे सदस्य असतात, प्रतिनिधी असतात. महिला सबलीकरण समिती यामध्ये सुद्धा दोन्ही सभागृहांचे सदस्य असतात. कामकाज सल्लागार समितीमध्ये मात्र नसतात. विशेष अधिकार समितीमध्ये सुद्धा नसतात आणि अंदाज समितीमध्ये सुद्धा दोन्ही सभागृहांचे सदस्य नसतात. कुठल्याही एका सभागृहाचे सदस्य त्या ठिकाणी असतात. त्यामुळे A आणि B उत्तर असलेलं ऑप्शन आहे 4. बघा या ठिकाणी दिलेला आहे आपल्याला अनुसूचित जाती आणि जमाती आयोग यांच्या कल्याणासाठी 30 सदस्य असतात. पैकी 20 लोकसभेतील असतात, राज्यसभेतील 10 असतात. विशेष अधिकार समितीमध्ये लोकसभेत 15 सदस्य, राज्यसभेत 10 सदस्य. अंदाज समितीमध्ये एकूण 30 सदस्य, ते फक्त लोकसभेतील असतात. कामगार सल्लागार समितीमध्ये लोकसभा राज्यसभा असतात, त्यामध्ये अध्यक्ष धरून 15 सदस्य असतात लोकसभेचे आणि इकडे अध्यक्ष धरून 11 सदस्य असतात राज्यसभेचे. महिला सबलीकरण समिती 1997 मध्ये स्थापन करण्यात आली, त्याच्यामध्ये 30 सदस्य असतात, लोकसभेचे 20 आणि राज्यसभेचे 10. राष्ट्रीय अनुसूचित जाती SC हा जो आयोग आहे राज्यघटनेच्या कोणत्या कलमानुसार स्थापन करण्यात आला? तर आपण मागे जी घटना दुरुस्ती बघितली तो आयोग आहे 338 नुसार तो आयोग राष्ट्रीय अनुसूचित जाती हा आयोग स्थापन करण्यात आलेला आहे. याचं उत्तर आहे कलम 338. 89व्या ज्या घटना दुरुस्तीनुसार कलम 338 अंतर्गत अनुसूचित जातींसाठी आयोग, कलम 338A नुसार अनुसूचित जमातींसाठी आयोग स्थापन करण्याची तरतूद केलेली आहे.
नंतरचा प्रश्न आहे 13 डिसेंबर 1946 रोजी यांनी भारताच्या घटना समितीमध्ये उद्दिष्टांचा ठराव मांडला. सुचेता कृपलानी, सरोजिनी नायडू, डॉक्टर राजेंद्र प्रसाद की पंडित जवाहरलाल नेहरू. 13 डिसेंबर 1946 रोजी घटना समितीची दुसरी बैठक पार पडली. 9 डिसेंबर 1946 रोजी घटना समितीचं पहिलं अधिवेशन पार पडलं आणि पहिली बैठक पार पडली होती आणि उद्दिष्टांचा ठराव मांडला होता दुसऱ्या बैठकीमध्ये. म्हणजे 13 डिसेंबर 1946 साली एकूण घटना समितीची 11 अधिवेशनं पार पडली होती. शेवटचं अधिवेशन 24 जानेवारी 1949 साली झालं होतं आणि त्यानुसार आता शेवटचं अधिवेशन 11वं अधिवेशन 24 जानेवारी 1950 साली झालं होतं आणि 26 जानेवारी 1950 पासून आपण आपली घटना अंमलात आणली होती. 26 नोव्हेंबर 1949 रोजी आपण आपलं जे घटना समितीची जे राज्यघटना आहे ती आपण अंगीकृत केली होती, ती आपण स्वीकारली होती. तर या ठिकाणी 13 डिसेंबर 1946ला उद्दिष्टांचा ठराव घटना समितीमध्ये कोणी मांडला होता असा प्रश्न केलेला आहे. तर तो ठराव मांडलेला आहे पंडित जवाहरलाल नेहरू यांनी. ठीक आहे. तो ठराव त्यांनी 13 डिसेंबर 1946 रोजी मांडला घटना समितीमध्ये आणि 12 जानेवारी 1947 रोजी हा ठराव मंजूर करण्यात आला आहे. आणि या ठरावाची सुधारित आवृत्ती म्हणजे आपल्या घटनेचा सरनामा, प्रिएम्बल आपल्या सगळ्यांना माहिती आहे. आम्ही भारताचे लोक या वाक्याने ज्याची सुरुवात होते तो जो घटना समितीचा सरनामा आहे, ज्याला आपण उद्देशिका सुद्धा म्हणतो, ज्याला आपण प्रस्तावना म्हणतो, प्रस्ताविका सुद्धा म्हणतो. तर ही जी प्रस्ताविका आहे, आम्ही भारताचे लोक, भारताचे एक सार्वभौम समाजवादी धर्मनिरपेक्ष लोकशाही गणराज्य घडवण्याचा व त्याच्या सर्व नागरिकांस सामाजिक, आर्थिक, राजनैतिक न्याय, विचार, अभिव्यक्ती, विश्वास, श्रद्धा व उपासना यांचे स्वातंत्र्य, दर्जाची व संधीची समानता निश्चितपणे मिळवून देण्याचा आणि या सर्वांमध्ये व्यक्तीची प्रतिष्ठा, राष्ट्राची एकता व एकात्मता यांचे आश्वासन देणारी बंधुता प्रवर्धित करण्याचा संकल्पपूर्वक निर्धार करून आमच्या संविधान सभेत आज दिनांक 26 नोव्हेंबर 1949 रोजी याद्वारे हे संविधान अंगीकृत आणि अधिनियमित करून स्वतः प्रत अर्पण करीत आहोत. तर हा जो उद्दिष्टांचा ठराव आहे, नंतर आपण तो घटनेचा सरनामा, प्रस्ताविका किंवा उद्देशिका म्हणून आपण तो स्वीकारला. कधी स्वीकारला? 22 जानेवारी 1947ला. पंडित जवाहरलाल नेहरू यांनी 1946 मध्ये उद्दिष्टांचा ठराव मांडला होता. त्यामध्ये काय काय होतं की भारत हे स्वतंत्र, सार्वभौम आणि प्रजासत्ताक असेल. स्वतंत्र भारताची सर्व सत्ता आणि अधिकार जनतेकडून प्राप्त होतील, म्हणजे लोकशाही त्या ठिकाणी त्याला आपण म्हणू शकतो. भारताच्या सर्व जनतेला कायद्यापुढील समता सुद्धा दिली जाईल. या ठिकाणी काही अधिवेशनं दिलेली आहेत, निवडक अधिवेशनं घटना समितीची झालेली. तर त्यातली जी महत्त्वाची अधिवेशनं आहेत ती या ठिकाणी आपण मेन्शन केली आहे. 9 डिसेंबरला घटना समितीची पहिली बैठक झाली. 11 डिसेंबरला राजेंद्र प्रसाद आणि S.C. मुखर्जी हे सभेचे अनुक्रमे अध्यक्ष आणि उपाध्यक्ष म्हणून निवडले गेले. 13 डिसेंबर 1946ला नेहरू यांनी संविधान सभेत उद्दिष्टांचा ठराव मांडला. 17 नोव्हेंबरला घटना समितीची पहिल्यांदा विधिमंडळ म्हणून घटना समितीची बैठक भरली. 29 ऑगस्ट 1947ला मसुदा समितीची स्थापना झाली. 26 नोव्हेंबर 1949ला भारतीय जनतेने संविधान स्वीकृत आणि अधिनियमित करून स्वतः प्रत अर्पण केली. त्यानंतर 24 जानेवारीला संविधान सभेच्या सदस्यांनी अंतिमतः संविधानावर स्वाक्षऱ्या केल्या. त्यात पहिली स्वाक्षरी होती डॉक्टर राजेंद्र प्रसाद यांची आणि शेवटची स्वाक्षरी होती फिरोज गांधी यांची. 24 जानेवारी 1950ला काय काय झालं तर घटना समितीने राष्ट्रगीत स्वीकारलं, घटना समितीने राष्ट्रगान सुद्धा स्वीकारलं. भारताचे पहिले राष्ट्रपती म्हणून घटना समितीने डॉक्टर राजेंद्र प्रसाद यांना बिनविरोध निवडून दिलं आणि अखेरचं सत्र घटना समितीचं याच दिवशी झालं, म्हणजे 24 जानेवारी 1950ला. खालील विधाने विचारात घ्या. नंतरचा प्रश्न आहे विभागीय खटल्यासह डिपार्टमेंटल प्रोसिडिंग कोणत्याही खटल्यात कोणत्याही व्यक्तीस एकाच गुन्ह्यासाठी एकापेक्षा अधिक वेळा आरोपी सिद्ध केले जाणार नाही, एकापेक्षा अधिक वेळा त्याला शिक्षा दिली जाणार नाही. स्वतः विरुद्ध साक्ष न देता त्याला देण्याबाबतचे संरक्षण हे तोंडी आणि कागदोपत्री पुरावे या दोन्हींमध्ये लागू आहे आणि स्वतः विरुद्ध साक्ष न देण्याबाबतचे संरक्षण फौजदारी आणि दिवाणी अशा दोन्ही खटल्यांमध्ये लागू आहे असा प्रश्न आहे. तर खालीलपैकी कोणती विधाने बरोबर आहे असं त्याचं उत्तर आपल्याला अपेक्षित आहे. तर यापैकी फक्त दुसरं जे विधान आहे स्वतः विरुद्ध साक्ष न देता सेल्फ इन्क्रिमिनेशन देण्याबाबतचं संरक्षण तोंडी आणि कागदोपत्री पुरावे हे दोन्ही लागू आहेत. आता हे विधान फक्त बरोबर आहे, बाकीची दोन्ही विधानं चूक आहेत. ती का आहे आपण समोर बघू. फक्त बी विधान बरोबर असलेलं हे विधान आहे या ठिकाणी 2 नंबरचं, ते बरोबर आहे. राज्यघटनेतील स्वातंत्र्याच्या हक्कामध्ये येणाऱ्या कलम 20 मध्ये नागरिक आणि परदेशी व्यक्ती आणि कंपनी, निगम यासारख्या वैधानिक व्यक्ती असलेल्या आरोपींना मनमानी किंवा अतिरिक्त शिक्षेपासून संरक्षण दिलेलं आहे आणि या कलमान्वये 3 तरतुदी करण्यात आलेल्या आहेत. कार्योत्तर कायदा नाही,
त्यानंतर दुहेरी शिक्षा होणार नाही, म्हणजे एकाच गुन्ह्याबद्दल व्यक्तीला पुन्हा शिक्षा होणार नाही. त्याबरोबर स्वतःविरुद्ध साक्ष देण्यासाठी त्यावर कुठलीही सक्ती असणार नाही किंवा त्याला सक्ती केली जाणार नाही. आणि या नियमाखाली परत 3 गोष्टी लागू होतात की वस्तू सादर करण्याची धमकी त्याला दिली जाणार नाही किंवा सक्ती दिली जाणार नाही. अंगठ्याचा ठसा, नमुना, सही, रक्ताचा नमुना देण्याची सुद्धा सक्ती त्याच्यावर केली जाणार नाही स्वतःविरुद्ध साक्ष देत असताना. आणि शरीर दाखवण्यासाठी सक्ती केली जाणार नाही. शिवाय हे संरक्षण केवळ फौजदारी प्रक्रियेसाठी असून दिवाणी प्रक्रियांसाठी नाही. म्हणून हे जे विधान होतं तिसरं की स्वतःविरुद्ध साक्ष देण्याबाबतचे संरक्षण फौजदारी आणि दिवाणी अशा दोन्ही खटल्यांमध्ये समाविष्ट आहे का, तर नाही, हे फक्त फौजदारी खटल्यांसाठी आहे, हे दिवाणी खटल्यांसाठी नाही. म्हणून हे ऑप्शन जे होतं ते चुकीचं होतं. आणि इथं हे याच्यासाठी चुकीचं होतं की विभागीय खटल्यांसह डिपार्टमेंटल प्रोसिडिंग कोणत्याही खटल्यात कोणत्याही व्यक्तीस एकाच गुन्ह्यासाठी एकापेक्षा जास्त वेळा शिक्षा दिली जाणार नाही. तर विभागीय खटले त्यामध्ये समाविष्ट नाहीत, म्हणून हे सुद्धा विधान चुकीचं होतं. ओके. नंतरचा प्रश्न आहे, खालील विधाने विचारात घ्या आणि योग्य पर्याय निवडा. योग्य पर्याय म्हणजे बरोबर पर्याय आपल्याला निवडायचा आहे या ठिकाणी. राज्यघटनेतील अनुच्छेद 371A मध्ये नागालँडसाठी विशेष तरतुदी करण्यात आलेल्या आहेत. नागांच्या धार्मिक आणि सामाजिक प्रथांच्या बाबतीत संसदेच्या कोणत्याही कायद्यास नागालँड विधानसभेच्या मान्यतेशिवाय लागू करता येणार नाही. आणि ट्युएनसांग हा नागालँडमधील सर्वाधिक विकसित जिल्हा आहे. तर या प्रश्नाचं अपेक्षित उत्तर आहे किंवा बरोबर उत्तर आहे ए आणि बी. राज्यघटनेतील अनुच्छेद 371 मध्ये दिलेला आहे की नागालँडसाठी विशेष तरतुदी करण्यात आलेल्या आहेत. हे 371 मध्ये दिलेलं आहे, त्यामुळे हे विधान योग्य आहे. नागांच्या धार्मिक आणि सामाजिक प्रथांच्या बाबतीत संसदेच्या कोणत्याही कायद्यास नागालँड विधानसभेच्या मान्यतेशिवाय लागू करता येणार नाही, हे सुद्धा बरोबर आहे. ट्युएनसांग हा नागालँडमधील सर्वाधिक विकसित जिल्हा नाही, त्यामुळे ते विधान चुकीचं आहे. ए आणि बी फक्त बरोबर आहे. ठीक आहे. काही राज्यांना या ठिकाणी विशेष दर्जा दिलेला आहे, त्याबाबतचे आपण डिटेल या ठिकाणी बघतोय. खालीलपैकी कोणते भारताच्या परराष्ट्रीय धोरणाचे पंचशील तत्व नाही? एकमेकांच्या प्रादेशिक अखंडता, सार्वभौमत्वाचा आदर करणं, परस्परांच्या अंतर्गत विषयांमध्ये हस्तक्षेप न करणं आणि शांततापूर्ण सहअस्तित्व. परस्पर परराष्ट्र धोरण आपण जेव्हा बघत असतो किंवा आंतरराष्ट्रीय शांतता आणि सुरक्षा आपण बघत असतो, तेव्हा आपल्याला जगात राहताना जगाच्या काही नियमांचा ॲज अ कंट्री म्हणून आपल्याला काही गोष्टींचा विचार करावा लागत असतो, काही गोष्टींचं भान ठेवावं लागत असतं. परकीय जे देश आहेत त्यांच्यासोबत संबंध ठेवत असताना किंवा त्यांच्यासोबत आपले जे व्यावसायिक संबंध आहेत, त्यांच्यासोबत आर्थिक संबंध आहेत, सगळ्याच गोष्टींचा विचार करत असताना आपल्याला काही धोरणं आहेत जी पंचशील तत्व म्हणून नाही, पंचशील तत्व म्हणून आहेत. 5 अशी तत्व आहेत. तर इथं दिलेल्यापैकी कुठलं नाही असं म्हटलंय. तर एकमेकांच्या प्रादेशिक अखंडता आणि सार्वभौमत्वाचा आदर करणं हे एक पंचशील तत्व आहे. भारताच्या परराष्ट्र धोरणामधलं परस्परांच्या अंतर्गत विषयांमध्ये हस्तक्षेप न करणं हे सुद्धा आहे. शांततापूर्ण सहअस्तित्व प्रस्थापित करणं हे सुद्धा एक आहे. त्यामुळे यापैकी नाही असं या ठिकाणी उत्तर येईल. याचं डिटेल उत्तर आपण समोर बघू. पंचशीलमध्ये काय काय येतं की परस्परांचे प्रादेशिक अखंडत्व आणि सार्वभौमत्वाचा आदर करणं, अनाक्रमण करणं म्हणजे आक्रमण न करणं, परस्परांच्या अंतर्गत कारभारामध्ये हस्तक्षेप न करणं, त्यानंतर समानता आणि परस्पर हित, त्याचबरोबर शांततापूर्ण सहनिवास ही भारताच्या परराष्ट्र धोरणामधील जी पंचशील तत्व जी मानतात ती या ठिकाणी आहेत. नंतरचा प्रश्न आहे, खालील विधाने विचारात घेऊन योग्य पर्याय निवडा. 2011 साली 97व्या घटनादुरुस्तीद्वारे सहकारी संस्था हा विषय राज्यघटनेत समाविष्ट करण्यात आला. त्यानंतर आहे अनुच्छेद 19(1) मधल्या सी मध्ये सहकारी संस्था स्थापन करण्याचा अधिकार बहाल करण्यात आला. त्यानंतर लॉर्ड कर्झन यांच्या कारकिर्दीत भारतातील पहिला सहकारी कायदा पारित करण्यात आलेला होता. तर याचं उत्तर येईल 2011 साली 97वी घटनादुरुस्ती झाली. आपल्या सगळ्यांना माहिती आहे घटनादुरुस्तीद्वारे सहकारी संस्था हा विषय राज्यघटनेमध्ये समाविष्ट करण्यात आलेला आहे. अनुच्छेद 19 मध्ये जी 6 प्रकारची स्वातंत्र्य दिलेली आहेत त्यामध्ये भाषण,
अभिव्यक्ती स्वातंत्र्य, भाषण आहे, सभा आहे, संघटना स्थापन करण्याचा हक्क आहे, व्यवसाय करण्याचा हक्क आहे, स्थायिक होण्याचा हक्क आहे आणि त्याचबरोबर सहकारी सोसायट्या स्थापन करण्याचा सुद्धा हक्क त्या ठिकाणी दिलेला आहे. त्यामुळे कलम 19C मध्ये सहकारी संस्था स्थापन करण्याचा अधिकार बहाल करण्यात आलेला आहे. हे अगदी बरोबर आहे. लॉर्ड कर्झन यांच्या कारकिर्दीमध्ये भारतातील पहिला सहकारी कारखाना स्थापन करण्यात, सहकारी जी संस्था होती तो कायदा जो आहे तो पारित करण्यात आला होता. हे सुद्धा विधान बरोबर आहे. त्यामुळे तिन्ही विधानं या ठिकाणी योग्य आहेत. संघराज्य अथवा राज्य यांच्या नियंत्रणाखालील नागरी पदावर कार्यरत असणाऱ्या व्यक्तींना बडतर्फ करणे, पदावरून दूर करणे किंवा पदावनत करणे अनुच्छेद 311 बाबत खालीलपैकी कोणते विधान चुकीचे आहे असं म्हटलेलं आहे. अनुच्छेद 311 खाली असलेले संरक्षण हे लष्करी सेवेतील व्यक्तींना उपलब्ध नाही. विधान बरोबर आहे. 311 खाली असलेल्या संरक्षणास आयुर्विमा महामंडळ, तेल आणि नैसर्गिक वायू महामंडळाला म्हणजे LIC आणि ONGC सारख्या वैधानिक मंडळातील कर्मचारी पात्र नाहीत हे म्हटलेलं आहे. ते अगदी बरोबर आहे. त्यानंतर अनुच्छेद 311 मधील तरतुदी या केवळ स्थायी म्हणजे कायम नागरी कर्मचाऱ्यांनाच लागू आहेत, अस्थायी टेम्पररी कर्मचाऱ्यांना नाहीत. हे विधान चुकीचं आहे. ते की आपण समोरच्या स्लाइडमध्ये बघू. त्यानंतर शासकीय सेवकांचे सेवेतून निलंबन हे बडतर्फी अथवा पदावरून दूर करणं नसतं, म्हणून अनुच्छेद 311 मधील संरक्षण व्याप्तीमध्ये निलंबनाचा समावेश होत नाही. हे विधान सुद्धा बरोबर आहे. त्यामुळे 14व्याचं उत्तर येतं 3. आता 311 मध्ये लष्करी सेवेतील व्यक्तींना हे उपलब्ध नाही हे बरोबर होतं. त्यानंतर खालील असलेल्या संरक्षणास आयुर्विमा महामंडळ, तेल, नैसर्गिक वायू महामंडळासारख्या वैधानिक मंडळातील कर्मचारी त्याला पात्र नाहीत. त्याचबरोबर 311 मधील तरतुदी या स्थायी आणि अस्थायी दोन्ही सुद्धा कर्मचाऱ्यांना लागू आहेत. शासकीय सेवकांचे सेवेतून निलंबन हे बडतर्फी नसते, म्हणून 311 निलंबन यामध्ये निलंबित समावेश होत नाही. प्रश्न 15. लोकसभेच्या प्रमुखांच्या गटाची पॅनल ऑफ चेअरपर्सन निवड लोकसभा आपल्या सदस्यांमधून करते. त्यानंतर जेव्हा लोकसभेच्या अध्यक्षांचं अथवा उपाध्यक्षांचं पद रिक्त असेल तेव्हा लोकसभेच्या प्रमुखांच्या गटातील सदस्य हा अध्यक्षपदी असू शकतो. अध्यक्ष, उपाध्यक्ष आणि लोकसभेच्या प्रमुखांच्या गटामधील व्यक्ती त्यांच्या अनुपस्थितीमध्ये राष्ट्रपतीद्वारे नियुक्त केलेल्या सदस्याद्वारे अध्यक्षांची कर्तव्ये पार पाडली जातात. खालीलपैकी कोणतं विधान किंवा विधाने बरोबर आहेत असं विचारलेलं आहे. तर यामध्ये विधान जे बरोबर आहेत बघू आपण. लोकसभेच्या प्रमुखांच्या गटाची पॅनल ऑफ चेअरपर्सन निवड लोकसभा आपल्या सदस्यांमधून करते असं म्हटलेलं आहे. लोकसभेचे प्रमुख जे आहेत त्यांच्या गटाची पॅनल ऑफ चेअरपर्सन त्यांची निवड लोकसभा आपल्या सदस्यांमधून करते, तर ते चुकीचं आहे. त्यानंतर जेव्हा लोकसभेच्या अध्यक्षांचं अथवा उपाध्यक्षांचं पद रिक्त असेल तेव्हा लोकसभेच्या प्रमुखांच्या गटातील सदस्य हा अध्यक्षपदी असू शकतो. अध्यक्ष, उपाध्यक्ष आणि लोकसभेच्या प्रमुखांच्या गटातील व्यक्ती यांच्या अनुपस्थितीमध्ये राष्ट्रपतीद्वारे नियुक्त केलेल्या सदस्याद्वारे अध्यक्षाची कर्तव्य पार पाडली जातात. तर ही जी तिन्ही विधानं आहेत ती या ठिकाणी चुकीची आहेत. का चुकीची आहे आपण समोरच्या स्लाइडमध्ये बघू. वरीलपैकी एकही नाही. कोणतं विधान बरोबर आहे असं विचारलेलं आहे. ओके. तर लोकसभेच्या नियमानुसार सभापती जे असतात ते सदस्यांपैकी कमाल 10 जणांचा लोकसभेचा प्रमुख असं गट नामनिर्देशित करतात. आपल्या प्रश्नामध्ये होतं, पहिल्या ऑप्शनमध्ये होतं की लोकसभेतील सदस्यच त्यांना निवड करतात, तर तसं नाही. लोकसभेचे जे सभापती असतात ते पॅनल मेंबर्स जे आहेत त्यांचा 10 लोकांचा गट त्या ठिकाणी नामनिर्देशित करतात. त्याचबरोबर सभापती किंवा उपसभापती यांच्या अनुपस्थितीमध्ये त्यांच्यापैकी कोणीही एक जण सभागृहाच्या अध्यक्षपदी असू शकतो. आणि जेव्हा सभापती उपसभापती रिक्त असेल तेव्हा त्यावेळी गटातील सदस्य लोकसभेच्या प्रमुख असू शकत नाही. अशा वेळी कोण पदाची कर्तव्य पार पाडण्यासाठी राष्ट्रपती लोकसभेतील एखाद्या सदस्याची नेमणूक करतात. पॅनलपैकी कुठलाही सदस्य त्यांच्या मनाने ते अध्यक्षाचं काम किंवा उपाध्यक्षाचं काम पार पाडू शकत नाही. तर राष्ट्रपतींनी नेमून दिलेला सदस्य त्या ठिकाणी ते काम, अध्यक्षांचं काम जे आहे ते पार पाडत असतो. ठीक आहे. 16. प्रश्न 16वा आहे. भारतीय दंड संहितेच्या कलम 377 मध्ये पुढील कोणत्या विषयांचा उल्लेख नाही? मंदिर प्रवेश, समलैंगिकता, व्याभिचार आणि सरोगसी. भारतीय दंड संहिता कलम 370 मध्ये
तर यामध्ये मंदिर प्रवेश आहे, व्यभिचार, सरोगसी हे प्रकार आहेत, समलैंगिकता हा प्रकार त्या ठिकाणी नाहीये. बघा 6 सप्टेंबर 2018 रोजी भारताच्या सर्वोच्च न्यायालयानं भारतीय दंड संहितेतील IPC कलम 370 जी रद्दबद्दल ठरवलं आहे आणि त्यामध्ये परस्पर सहमतीने 2 वयस्कांच्या समलैंगिक संबंधांना परवानगी देण्यात आली. सर्वोच्च न्यायालयाने असा निर्णय दिला होता की देशातील प्रत्येकाला समानतेचा अधिकार आहे, प्रत्येकाला प्रत्येकाची स्वतंत्र ओळख आहे, समलैंगिकांना सुद्धा मूलभूत हक्क मिळण्याचा अधिकार आहे. आधी केलेल्या चुका आता सुधारण्याची गरज असून जुनी विचारधारा बदलण्याची वेळ आलेली आहे असं सुद्धा न्यायालयाने त्यावेळेस म्हटलं होतं. भारतीय दंड संहिता IPCचं जे कलम आहे 377 हे समलिंगी संबंधांना गुन्हेगार ठरवणारं कलम आहे आणि ते 1861 मध्ये भारतातील ब्रिटिश राजवटीत लागू करण्यात आलेलं होतं. IPCच्या कलम 377 मध्ये समलिंगी संबंधांना अनैसर्गिक गुन्ह्याचा संदर्भ देण्यात आला होता. त्यात स्त्री किंवा पुरुषांनी परस्पर संमतीने समलैंगिक संबंध ठेवणं हा गुन्हा ठरवण्यात आला होता आणि त्यासाठी 10 वर्षांचा कारावास आणि दंडाच्या शिक्षेची तरतूद सुद्धा त्यामध्ये करण्यात आलेली होती. आणि अशा प्रकारे विद्यार्थी मित्रांनो आपण आपले जे 2022चे राज्यव्यवस्था या विषयाचे प्रिव्हियस इयर क्वेश्चन्स आहेत त्यांचे उत्तरांसहित स्पष्टीकरण सुद्धा बघितलेली आहेत. पुढच्या व्हिडिओमध्ये आपण भेटू 2021च्या राज्यव्यवस्था या विषयाच्या प्रिव्हियस इयर क्वेश्चन सोबत. थँक्यू.